तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। अकोला शहरातील खडकी परिसरात पोलिसांनी अवैध देह व्यापार करणाऱ्या कुंटणखान्यावर धाड टाकून 3 महिलांसह एका आरोपीस ताब्यात घेण्यात आले आहे। यापैकी एक महिला कुंटणखाना चालवत होती तर इतर 2 महिला आणि ग्राहक उपस्थित होते। पोलिसांनी त्वरित कारवाई करत परिसरातील अपार्टमेंटवर आक्रमक छापा टाकला, ज्यामुळे परिसरात खळबळ उडाली। या कारवाईत सहाय्यक उपअधीक्षक ईशानी, SDPO सुदर्शन पाटील, ठाणेदार मनोज केदार यांनी स्टाफ यांचा सक्रिय सहभाग होता। अनैतिक देह व्यवसाय प्रतिबंधात्मक कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात येऊन तपास सुरू आहे। पोलिसांच्या या कारवाईमुळे खडकी परिसरासह संपूर्ण शहरात या प्रकरणाची मोठी चर्चा होताना दिसते आहे। MCN न्यूज मराठीकरिता धनराज सपकाळ, अकोला। पोलिसांनी खदान हद्दीमध्ये आम्हाला माहिती मिळाली की एका ठिकाणी अवैध व्यवसाय सुरू आहे। त्या ठिकाणावरून त्या माहितीवरून आम्ही आदरणीय पोलीस अधीक्षक काची चांडक सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही रेड केली असता त्या ठिकाणी आम्हाला 3 महिला मिळून आल्या। त्यापैकी जी महिला एक कुंटणखाना चालवते, एक महिला व इतर 2 महिला आणि एक ग्राहक असे आम्हाला त्या ठिकाणी मिळून आली। आम्ही रेडमध्ये पर्यवेक्षणाधीन सहाय्यक पोलीस उपअधीक्षक आदरणीय ईशानी मॅडम, उपविभागीय पोलीस अधिकारी आदरणीय सुदर्शन पाटील सर व स्टाफ सह आम्ही त्या ठिकाणी रेड केली असून आमचा पुढील कारवाई सुरू आहे।